बादशाहच्या हुकमानुसार गिरफ्तार करा. राजे, तुम्ही बादशाहचे कैदी आहात. कैदी? हो कैदी. संभ्या, नीट डोळे काढून या गणोजीकडे पहा. या शिरक्यांचं तू शिरकाण केलंस त्याच काळातला पन्हाळ्याच्या गुहेत वाघासारखा टपून बसलेला हा गणोजी तुला कैदी म्हणून बादशाहपुढे लोटांगण घालायला लावून तुझ्या नरडीचा खोड घ्यायला अगदी आतुर झालाय. वारे बहादर, थुक तुझ्या जन्माला. मराठ्यांच्या पोटी जन्माला येऊन मराठी साहित्य स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या भांगा, तुला जर संभाजीच्या सुडानं शिरकाणाच्या सुडाची पूर्तता करायची होती तर या संभाजीनं स्वतःच्या हाताने स्वतःची मान कापून तुझ्या समोर ठेवली असती. पण तुझ्या या कुटील कृत्यानं मराठी शाहीवर संकट उतरून तू आज राष्ट्र आणि धर्म धोक्यात आणला. धिक्कार धिक्कार असो तुझा. मरणाच्या पायरीवर पाऊल टाकल्यानंतर तुला राष्ट्र आणि धर्म आठवायला लागला. मधांधा, जर तुला धर्माची आणि राष्ट्राची चाड असती तर राजसत्ता हाती आल्यावर शिरक्यांचं शिरकाण तुझ्या हातून घडलंच नसतं. संधीच्या धुंदीत त्यावेळी तू अंध बनलास. आता डोळे उघडे ठेवून स्वतःच मरण पाहून घे. मरणाच्या भयानं धरला इतकं आमचं मन हळवं नाही. पण शिरकांचं शिरकाण करण्यात आमचा वैयक्तिक दावा नव्हताच. मुळे त्यावेळी त्यांनी आमच्याशी मांडलेल्या गनिमी गाव्यामुळं आम्हाला त्यांच्याशी तसं वागणं भाग पडलं. चांडळा, तुझे हे राक्षसी कृत्य जसं तुला न्यायाचं वाटतं तसंच शिरकाणांचा सोड सुद्धा ठोसात ठोसा या न्यायानं न्यायपणाचा ठरतो. सैदाना, बस कर तुझा हा न्यायपणाचा डांगोरा. आमच्याला तो मुळीच ऐकवत नाही. चांडळा, ज्या जिभेने तू हे सैतान शब्द उच्चारलेस ती जीभ तुझी इंद्रियात छाटून टाकतो.